खंडेजेजुरी तालुका मिरज येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयवंत कांबळे वय वर्ष 21 या तरुणाचा सूरज सचिन आठवले व साथीदारांनी चाकूने भोसकून केला खून। रंगपंचमीच्या दिवशी रंग लावण्याच्या वादातून व पूर्ववैमनस्यातून सूरज आठवले व साथीदारांनी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना पोटात व छातीत चाकूने सपासप वार करून ठार मारले। सूरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेश उत्सवात खंडेजेजुरीत एका तरुणावर चाकू हल्ला केला होता। खिद्रापूर येथील आठवले यांचे खंडेजेजुरी आजोळ असून गावात त्यांनी दहशत निर्माण केली होती। गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता। या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती। रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता। यावेळी सूरज व त्याच्या साथीदारांनी रंगपंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरले। सूरज याने सुमित यांच्या छातीवर पोटावर चाकूने वार केले। रक्ताच्या थारोळ्यात सुमित तेथेच खाली पडला। डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकू हल्ला झाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही। थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचे दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली। यावेळी सूरज व त्याचे साथीदार तेथेच नाचत होते। सूरज याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सूरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतलं। अन्य दोघेजण फरार आहेत। मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता। भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता। काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता। सुमित याच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली। सूरज आठवले याच्या विरोधात यापूर्वी खुनी हल्ला, चोऱ्या, दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी ग्रामीण पोलिसात सूरज आठवले व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।